त्या झाडावरती फळ बघत नाही, तर तो त्याच्या शिष्यांना शिकवत आहे की तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही ज्यावेळेस शब्द बोलता ते शब्द कार्य करतात. जो पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे, ज्याच्या जीवनात पवित्र सामर्थ्य आहे, त्याच्या शब्दामध्ये देखील सामर्थ्य आहे. म्हणजे ज्यावेळेस तो व्यक्ती शब्द बोलतो, विश्वास धरतो, त्याच्या विश्वासाने कार्य होतं. हे शिकवण्यासाठी, शिष्यांना शिकवण्यासाठी येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाला बोलतो की तुला फळ कधी नाही येऊ. आज जे कोणी आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह बोलत असेल, नकारार्थी बोलत असेल, आमचं काही खरं नाही, या आजारामध्ये मी मरणार आहे, मी कंगाल आहे, काही जण म्हणतात ना मी गरीब आहे, मी श्रापित आहे, माझं घरानं काही कामाचं नाही, पण आज तुमचे शब्द तुम्ही बदला आणि त्या शब्दाला म्हणा येशूच्या नावामध्ये मी आशीर्वादित आहे, येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनात कार्य आहे, येशूच्या नावामध्ये परमेश्वराने माझं घरानं आशीर्वादित केलेलं आहे. कारण की जसे शब्द तुम्ही बोलता त्या शब्दाप्रमाणे घडून येईल असं म्हटलेलं आहे.